श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मामधील अत्यंत पवित्र, शुभ आणि मंगल असा दिवस आहे. हा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षामधील तृतीय तिथीला साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये या दिवसाला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. असं मानलं जातं की या दिवशी केलेले जप, तप, दान, पूजन आणि सत्कर्म हे आपल्याला अक्षय्य फलप्राप्ती देतं. अक्षय म्हणजे कधीही न संपणारं, नष्ट न होणारं किंवा सदैव टिकणारं. त्यामुळं या दिवशी केलेलं पुण्यकर्म आयुष्यभर तसेच पुढील जन्मापर्यंतही फलदायी राहतं. म्हणूनच अनेक लोक या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करतात, दानधर्म करतात आणि देवपूजा ही देखील अत्यंत मनोभावे करतात. भारतीय परंपरेमध्ये अक्षय तृतीया हा दिवस समृद्धी, सकारात्मक आणि शुभतेचं प्रतीक मानला जातो. यासोबतच या दिवसाला आपण अबुझ मुहूर्त असं देखील म्हणतो. म्हणजेच काय, तर या दिवसासाठी कोणत्याही शुभ कार्यासाठी विशिष्ट असा मुहूर्त काढण्याची आपल्याला गरज नसते. यंदाच्या वर्षी ही अक्षय तृतीया रविवारी 19 एप्रिलला आलेली आहे. आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेच्या पूजा विधी, तर्पण विधी आणि अक्षय पात्राबद्दलची माहिती घेणार आहोत. या सगळ्या गोष्टी अक्षय तृतीयेच्या दिवशी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यामुळं त्यामध्ये पूजाविधी करत असताना आणि त्याची मांडणी करत असताना कोणतीही चूक होता कामा नये. कारण की यामध्ये आपण आपल्या पितरांचं स्मरण करत असतो. त्यांना शांती लाभावी आणि त्यांच्याकडून आपल्याला शुभाशीर्वाद मिळावे हीच आपली इच्छा असते. त्यामुळं त्यांच्या कार्यामध्ये कोणतंही विघ्न येता कामा नये आणि ही पूजा निर्विघ्न पार पडावी यासाठी आपण प्रयत्न करणं देखील गरजेचं असतं. चला तर मग आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून जा. मैत्रिणींनो, हिंदू धर्मामध्ये काही दिवस असे असतात ज्यांना आपण स्वयंसिद्ध मुहूर्त म्हणतो. या दिवशी आपल्याला वेगळा कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसते. ज्यामध्ये गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि दिवाळीमधील बलिप्रतिपदा हे 3.5 मुहूर्त येतात. त्यामुळं यंदाच्या वर्षीचा अक्षय तृतीयेचा हा मोठा मुहूर्त तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणं, खरेदी करणं, विवाह ठरवणं, गुंतवणूक करणं यासाठी शुभ मानला जात असल्यानं अजिबातही चुकवू नका. अनेक व्यापारी या दिवशी नवीन खात्याची देखील सुरुवात करत असतात. यंदाच्या अक्षय तृतीयेची तारीख ही 19 एप्रिल 2026 आहे. या तिथीचा प्रारंभ हा सकाळी 10:49 होत आहे, तर तिथीची समाप्ती ही 20 एप्रिलला सकाळी 7:27 होईल. पूजेचा मुहूर्त हा सकाळी 10:52 ते दुपारी 12:20 असेल. या वेळेत केलेली तुम्ही देवपूजा, जप, दान आणि इतर धार्मिक विधी हे अत्यंत शुभ मानले जातील. महाभारतामधील कथेनुसार पांडव जेव्हा वनवासामध्ये असताना त्यांना अन्नाची अडचण येत होती, त्यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनं युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते. या पात्रामधून अन्न कधीही संपत नसे आणि सर्वांना पुरेसं असं अन्न मिळत असे. त्यामुळं अक्षय तृतीया हा दिवस समृद्धी आणि अन्नसंपन्नतेचं प्रतीक म्हणून मानला जातो. यासोबतच महाभारतामधील द्रौपदी वस्त्रहरण तर आपण सगळे जाणूनच आहे. त्यावेळी द्रौपदीने श्रीकृष्णाला प्रार्थना केली आणि श्रीकृष्णानं तिला अक्षय्य वस्त्र प्रदान करून तिचं रक्षण केलं होतं. त्यामुळं तुम्हाला अन्न आणि वस्त्र अशा कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी तुम्हीही अक्षय तृतीया अवश्य साजरी करा. व्हिडिओच्या पुढं आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षयी पात्र कशा पद्धतीनं बनवायचं याची अगोदर माहिती घेऊया. अक्षय पात्रासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य पद्धतीचं पात्र देखील निवडणं गरजेचं आहे. तुम्हाला तांब्याचं, पितळाचं किंवा मातीचे नवीन मडके किंवा कलश ज्याला आपण म्हणतो ते वापरायचं आहे. पूजा करण्याच्या ठिकाणी स्वच्छ करून तिथे रांगोळी आपल्याला काढायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला अक्षता, कुंकू, हळद, फुले, नाणी, पाणी आणि शक्य असेल तितके धान्य, ज्यामध्ये तांदूळ, गहू अशा पद्धतीचं धान्य आपल्याला वापरायचं आहे. लक्षात ठेवा की पात्र भरत असताना तुम्हाला पुढील गोष्टी करायच्या आहेत. पात्रामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे. त्यामध्ये एक नाणं, सुपारी आणि थोड्या अक्षता टाकायच्या आहेत. काही ठिकाणी हे पात्र पूर्ण धान्यानं भरून ठेवण्याची देखील पद्धत आहे. तुमच्या इथल्या पद्धतीनुसार हे पात्र तुम्ही कोणत्याही गोष्टीने भरू शकता. त्यानंतर एका पाटावरती किंवा चौरंगावरती थोडे तांदूळ ठेवून त्यावरती तुम्हाला हे अक्षय पात्र स्थापित करायचं आहे. पात्राला 4ही बाजूंनी हळद कुंकवाचे बोटं लावायचे आहेत आणि त्यावरती अक्षता वाहायच्या आहेत. यानंतर पात्राला फुले अर्पण करायची आहेत आणि तुळशीची पाने अर्पण करायची आहेत. कारण की अक्षय तृतीया म्हणजेच विष्णू पूजनाचा दिवस आहे.
मात्र या दिवशी आपल्याला तुळशीची पाने तोडायची नाही, तर अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी म्हणजे यंदाच्या वर्षी जर अक्षय तृतीया रविवारी आहे तर तुम्हाला शनिवारीच ही तुळशीची पाने तोडून ठेवायची आहेत, जेणेकरून भगवान विष्णूंना याबाबत कोणताही त्रास होता कामा नये आणि तुळशीच्या पानाला देखील यामुळं कोणताही त्रास होता कामा नये. त्यानंतर तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे या अक्षय पात्रासमोर तुम्हाला अगरबत्ती आणि शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. साखर, गूळ खोबरं किंवा फळांचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे. पात्रासमोर हात जोडून तुम्हाला हे अक्षय पात्रा, ज्याप्रमाणे सूर्यदेवानं पांडवांना अक्षय अन्नाचा आशीर्वाद दिला, त्याचप्रमाणे माझ्या घरातही धनधान्याची आणि अन्नाची कधीही कमतरता भासू देऊ नकोस. तुझे कृपाशीर्वाद आमच्यावरती सदैव राहू देत, अशी प्रार्थना करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी पूजेनंतर हे पात्र आपल्याला त्यातील पाणी किंवा धान्य तुम्ही जे काही भरून ठेवलं आहे त्यासोबतच यथाशक्ती तुम्हाला हे दान करायचं आहे. हे तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला अवश्य दान करायचं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत एकतर, त्यामुळं या दिवशी तुम्ही जर पाणी भरलेलं हे उदकंब दान केलं तर तुम्हाला अक्षय्य पुण्य मिळेल, हे लक्षात ठेवा. त्यामुळं श्रद्धेने आणि मनामध्ये कोणताही संकुचित असा भाव न ठेवता मनमोकळेपणाने तुम्ही हे अक्षय पात्र अवश्य दान करा. मैत्रिणींनो, ही झाली अक्षय तृतीयेच्या अक्षय पात्राबद्दलची आणि त्याच्या पूजनाची माहिती. आता तुम्ही देवपूजा झाल्यानंतर जेव्हा तुम्ही अक्षय पात्राचे पूजन करता त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा विधी येतो, तो म्हणजे पितृतर्पण किंवा हा तर्पण विधी. तुम्ही तुमचे आई वडील जे कोणीही दिवंगत व्यक्तींसाठी तुम्ही हे करत आहात त्यांच्या नावे तुम्हाला हा तर्पण विधी करायचा असतो. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पितृतर्पणाबद्दलची माहिती घेणार आहोत. आपल्यावरती आपल्या पूर्वजांचे, आपल्या पितरांचे आशीर्वाद कायम राहावेत आणि त्यांना आपण कायम श्रद्धास्थानी ठेवावं, ह्या हिशोबानं आपण हे पितृतर्पण करत असतो. कारण की आपण जे काही आज खात पित असतो किंवा ज्या काही गोष्टी आपण वापरत असतो त्यामध्ये आपल्या पूर्वजांचा हा हातभार लागलेलाच असतो. त्यांच्या काही अशा केलेल्या कष्टामुळंच आपण आज इथपर्यंत पोचलेलो असतो. त्यामुळं कोणतेही कार्य करत असताना त्यांना आपल्याला विसरून चालणारच नाही. त्यामुळं पितृतर्पणाची देखील पद्धत ही योग्यच असायला हवी. श्राद्ध पक्षामध्ये सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजेच पितृतर्पण. तर्पण या शब्दाचा अर्थ असा आहे की तृप्त करणं. पाणी, तीळ आणि कुश यांच्या सहाय्यानं पितरांना अर्पण करून त्यांच्या आत्म्यांना तृप्त केलं जातं. हा विधी केल्यानं पितरांची कृपा मिळते आणि पितृदोष निवारण होतं आणि आयुष्यामधली अडथळे दूर होण्यास मदत होते. ब्रह्मयज्ञांग म्हणजेच यज्ञाच्या वेळी करायचं. स्नानांग हे नित्य स्नान करताना करावयाचं तर्पण. तर श्राद्धांग म्हणजे श्राद्धाच्या वेळी केलं जाणारं. अशा अनेक विधींची अंगभूत तर्पणं असतात, ती त्या प्रसंगी आपल्याला करायची असतात. मैत्रिणींनो, हे तर्पण करतानाची सकाळची वेळ ही सूर्योदयानंतर व दुपारपूर्वी म्हणजेच दुपारी 11:30 ते 12 या वेळामध्ये आपल्याला हे पितरांचं श्राद्ध आणि पितृतर्पण करायचं असतं. हे कार्य शक्यतो नदी, सरोवर, कुंड किंवा घरामधील स्वच्छ अंगणामध्ये आपण करायचं असतं. पवित्र नदीमध्ये जसे गंगा, गोदावरी, नर्मदा या ठिकाणी देखील जर तुम्हाला तर्पणविधी करणं शक्य असेल तर त्याचं देखील विशेष फळ मिळतं, ज्यासाठी तुम्हाला स्वच्छ असं पितळ, तांबे किंवा स्टीलची पळी किंवा भांडं लागणार आहे. यासोबतच तुम्ही काळे तीळ हे अवश्य वापरायचे आहे. जर नसतील तर पांढरे तीळ देखील चालतील. मात्र सगळ्यात महत्त्व आणि मान हा या दिवशी काळ्या तिळांना असतो. त्यानंतर कुश, पवित्र जल आणि गंगाजल असेल तर अतिशय उत्तम. पितरांचं नाव आणि आसन आणि स्वच्छ वस्त्र या सगळ्या गोष्टींची तुम्हाला पितृतर्पणासाठी आवश्यकता आहे. पितृतर्पण करत असताना सगळ्यात अगोदर तुम्हाला स्नान करायचं आहे. स्वच्छ वस्त्र नेसून तुम्हाला आसनावरती बसायचं आहे. तुमच्या हातामध्ये पाणी आणि तीळ घेऊन पितरांच्या स्मरणार्थ आता आपल्याला संकल्प करायचा आहे. लक्षात घ्या की तुम्ही हे पितृतर्पण करत असताना सगळ्यात अगोदर स्नानादी शुचिर्भूत होऊन आपण जी देवपूजेला सुरुवात करतो त्यानंतर जो तुम्ही कलश स्थापित करत आहात, चौरंगावरती एक पिवळं किंवा लाल रंगाचं वस्त्र अंथरून त्यावरती जो तुम्ही अक्षय पात्र स्थापित करत आहात, तुमचे देवदेवता यांचं पूजन करणार आहात. देवासमोर तुम्ही धूप, अगरबत्ती आणि तुपाचा दिवा अर्पण करणार आहात, नैवेद्य अर्पण करणार आहात. त्यानंतर तुम्हाला हा विधी करायचा आहे. त्यामुळं तुम्ही सकाळी जेव्हा स्नानादी शुचिर्भूत झालेला असाल त्यानंतर तुम्ही हे पितृतर्पण केले तरी देखील चालेल. त्यानंतर तुम्हाला पितरांचं नाव, गोत्र आणि पितामहांचे स्मरण करायचे आहे. उजव्या हातानं तुम्ही पाणी व तीळ हे दक्षिणाभिमुख बसून तुम्हाला अर्पण करायचं आहे.
प्रत्येक तर्पण करत असताना ओम पितृदेवताये नमः किंवा ओम पितृगणाय विद्महे जगतधारिणे धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात या मंत्राचा उच्चार करायचा आहे. 3 पिढ्यांमधील पितरांना असे तर्पण केले जाते. पितर, पितामह आणि प्रपितामह. तर्पणानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना तुम्हाला अन्नदान करायचं आहे. पक्ष्यांना धान्य आणि गायीला चारा देणं हे देखील तुम्ही पितृतर्पणामध्ये करायचं आहे. सामान्यतः घरामधील ज्येष्ठ पुरुष हे तर्पण करतात, पण ज्येष्ठ व्यक्ती नसेल तर अन्य कोणीही श्रद्धेनं हा विधी करू शकतो. काही ठिकाणी महिलाही हे श्रद्धेने तर्पण केलेलं आपण पाहू शकतो. पितरांच्या आत्म्यांना शांती मिळावी, पितृदोषाचा परिणाम कमी व्हावे यासाठी आपण हे तर्पण करायचं असतं. कुटुंबामध्ये ऐक्य, समाधान आणि शांती निर्माण होते. पितरांचा आशीर्वाद मिळाल्यानं आरोग्य, आयुष्य आणि समृद्धी आपल्याला प्राप्त होत असते. मात्र हे तर्पण करत असताना तुम्हाला पुढील नियम पाळणं गरजेचं आहे. तर्पण हे नदीमध्ये नाभीपर्यंत पाण्यात उभे राहून किंवा नदीच्या काठी बसून करायचं असतं. तुम्हाला जर ते शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील करू शकता. देव आणि ऋषी यांना पूर्वाभिमुख होऊन अन पितरांना दक्षिणाभिमुख होऊन हे तर्पण करायचं असतं. देवांचं तर्पण सव्याने, ऋषी दिकांचं निविताने आणि पितरांचं अपसव्यानं आपल्याला हे तर्पण करायचं असतं. तर्पणासाठी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे दर्भाची आवश्यकता असते. दर्भाच्या अग्रावरून देवांचे, दर्भ मध्य दुमडून ऋषींचे आणि 2 दर्भांच्या मुळावरून आणि अग्रावरून पितरांचं तर्पण करायचं असतं. हाताच्या बोटांच्या अग्रभागी असलेल्या देवतीर्थानं देवांना, अनामिका आणि कनिष्ठा यांच्या मुळामधून ऋषींना आणि तर्जिनी आणि अंगठा यांच्या मध्यभाग यातून पितरांना तर्पण करायचं आहे. देवांना प्रत्येकी 1, ऋषींना 2 आणि पितरांना 3 अंजली तर्पण द्यायचं आहे. मातृत्रयी असल्यास 3 अंजली व इतर स्त्रियांना 1 अंजली तर्पण द्या. पितृतर्पण हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर आपल्या पिढ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक पवित्र मार्ग आहे. श्रद्धा, शुद्धता आणि साधेपणा यांचा मिलाप झाल्यास हा विधी अतिशय फलदायी ठरत असतो. पितरांना तर्पण अर्पण करत असताना ओम आगच्छन्तु मे पितर और ग्रहन्तु जलम जलिम या मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजेच हे पितरांनो, पाणी घ्या आणि आम्हाला भेटायला या. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या वडिलांना 3 वेळा जलांजली आणि 3 वेळा आजोबांना जल अर्पण करायचं आहे. तुमच्या मातेला करत असाल तर तुम्ही 14 वेळा जलांजली अर्पण करायची आहे. अभिजित मुहूर्तावरतीच तुम्हाला पितरांना ही जलांजली अर्पण करायची आहे. यानंतर आपल्याला पिंडदान करायचं असतं. शिजलेला तांदूळ, सातूचे पीठ, तूप, काळे तीळ इत्यादी मिसळून तुम्हाला हे पिंड बनवायचं आहे. आणि यानंतर तयार अन्नाभोवती पाणी शिंपडलं जातं आणि त्यानंतर भगवान विष्णू आणि भगवान यम यांची पूजा केली जाते. या अन्नाचं 3 भाग केले जातात. त्यामधील 1 भाग कावळ्यासाठी, 1 भाग गायीसाठी आणि 1 भाग कुत्र्यासाठी ठेवला जातो. त्यानंतर ब्राह्मण किंवा पुजाऱ्याला तुम्ही यथाशक्ती दान करायचं आहे. हे अन्नदान किंवा वस्त्रदान देखील असू शकतं. आणि त्यानंतर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी जो काही नैवेद्य केला आहे तो एकदा देवतांना अर्पण करून मग आपण सगळे सदस्य या दिवशी जेवण करतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी देवपूजा, अक्षयपात्राचं पूजन आणि पितृतर्पण ह्या 3ही गोष्टी झाल्यानंतर नैवेद्य ग्रहण करायचा असतो. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा की अक्षय तृतीया हा जसा 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा दिवस आहे, त्याहीपेक्षा जास्त या दिवशी केलेलं दान हे तुम्हाला कैक पटीनं पुण्य लाभवून देत असतं. त्यामुळं या दिवशी तुम्ही शक्य होईल तितकं यथाशक्ती दान करायला अजिबातही विसरू नका. कारण की चिरकाल टिकणारं हे दान तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला अनेक संकटांपासून दूर ठेवतं. आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळजवळ संपूर्ण माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. तरीही माझ्याकडून काही सांगायचं राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. माझा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेलच तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय अजिबातही जाऊ नका. तुम्हाला व तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.